नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत। हा सराव प्रश्नसंच फक्त आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे। तसेच यामध्ये पहा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि चालू घडामोडी 2020-2021 यावर काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि हे जे प्रश्न असणार आहेत हे संदर्भ आणि स्पष्टीकरणासह दिलेले प्रश्न उत्तर आहेत। तसेच यामध्ये पहा, आपल्याला 2016, 17 आणि 18 या 3 वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झाली यामधील जे महत्त्वाचे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत हे आपण घेतलेले आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी। त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण पीडीएफ सर्व पद्धतीच्या पीडीएफ डाउनलोड करू शकता, तेही अगदी मोफतमध्ये। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? पहा, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला 2 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे आणि एकदम सोपा प्रश्न होता, लक्षात ठेवायचा आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा केला जातो। तर पहा मित्रांनो, वेदप्रकाश हे जे आहेत हे मराठा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीचे आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा होते। त्यामुळे 17 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला होता? तर पहा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा देखील। तर रवींद्रनाथ टागोरांनी त्यांची जी त्यांना सर पदवी दिली होती ब्रिटिशांनी, तर त्या सर पदवीचा त्याग केला होता। त्याचं आपल्याला महत्त्वाचं आणि मुख्य कारण सांगायचं आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी आपली सर पदवी ही परत केली होती इंग्रजांना। तर पहा मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड हे जो आहे हा 1919 मध्ये पंजाब या ठिकाणी एका बागेमध्ये घडलेली घटना आहे आणि ही घटना घडल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या सर या पदवीचा त्याग केलेला होता, म्हणजे सर ही पदवी त्यांनी परत दिली होती ब्रिटिशांना। प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, ॲनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केलेली आहे। पहा, ॲनी बेझंट आणि त्यांच्यासोबत अजून कोण असं होतं की त्यांनी होम रूल लीग म्हणजे होम रूल चळवळ सुरू केलेली होती? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, लोकमान्य टिळक। ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी मिळून होम रूल चळवळ सुरू केलेली आहे। तर मित्रांनो पहा, आता महाराष्ट्रामध्ये टिळक आणि मद्रास म्हणजे चेन्नईमध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांनी 1916 साली स्थापन केली आहे। कधी? 1916 साली होम रूल चळवळ सुरू केलेली आहे आणि लोकमान्य टिळकांच्या जीवनातील होम रूल चळवळ ही शेवटची चळवळ होती। टिळक हे जहाल होते, परंतु चळवळ ही निशस्त्र प्रतिकाराची होती। लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न आहे। 1916 साली होम रूल चळवळ स्थापन करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक असे म्हणून कोणाला ओळखले जाते? मित्रांनो पहा, महत्त्वाचा हा देखील प्रश्न आहे। आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता 2016, 2017 आणि 2018 या 3ही वर्षी सरळ सेवा जेवढ्या आपल्या भरती झाल्या त्यामध्ये जवळपास हा प्रश्न महत्त्वाचा आहे। हा पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न पहा 2015 ला जी MPSC मध्ये एक टेस्ट झाली होती त्यासाठी या प्रश्नावरचा काही उल्लेख केलेला होता। महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाची ओळख आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, वासुदेव बळवंत फडके यांची महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक या नावाने देखील ओळख आहे। तर पहा, वासुदेव बळवंत फडके यांचा जो जन्म आहे तो शिरढोण या ठिकाणचा आहे आणि पेशवाईत कर्नाळा किल्ल्याची सुभेदारी फडकेंच्या घराण्याकडे होती। तसेच फडकेंनी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही संस्था 1874 मध्ये स्थापन केली आहे। कोणती? 1874 मध्ये। कोणती? लक्षात ठेवायचं आहे, पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही जी संस्था आहे 1874 मध्ये स्थापन केली आहे आणि त्यांनी ऐक्यवर्धिनी सभा स्थापन केली होती। कोणती? ऐक्यवर्धिनी सभा। लक्षात ठेवायचं आहे, ऐक्यवर्धिनी सभा त्यांनी स्थापन केलेली आहे। लक्षात ठेवायचे, 1874 मध्ये काय केलं त्यांनी? पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या संस्थेची स्थापना। वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक। प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, सन 1848 ते 1856 या दरम्यान खालीलपैकी कोणी अनेक राज्य खालसा केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। इतिहासावर हा आपल्याला नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे। याच्या संबंधातील आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, लॉर्ड डलहौसी याने 1848 ते 1856 या कालखंडामध्ये अनेक राज्य जी आहेत ती खालसा केली होती। तर पहा मित्रांनो, प्रशासकीय सोयीसाठी भारतातील सर्व भूप्रदेश एकछत्री अंमलाखाली आणण्याच्या हेतूने
लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थांनी दत्तक म्हणजेच वारसा नामंजूर तत्वानुसार खालसा केली होती। तसेच याशिवाय पहा राजे रजवाड्यांच्या पदव्या आणि तनखे देखील त्यांनी बंद केले होते। कोणी? लॉर्ड डलहौसी याने। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 6 आहे, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? पहा, जो 1857च्या उठावाला सुरुवात झाली, तर लक्षात ठेवायचे त्या उठावातील पहिली गोळी ही इंग्रज अधिकाऱ्यावर झाडली होती मंगल पांडे यांनी, आणि ती कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर झाडलेली गोळी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, बराकपूर येथील छावणीमध्ये। तर पहा 29 मार्च 1857, 29 मार्च 1857 या साली म्हणजे या रोजी बराकपूर येथील छावणीत मंगल पांडे या शिपायांनी मेजर ह्युसन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती, आणि याच ठिकाणी पहा यालाच प्रथम उठावाची तोप डागली असं म्हटलं गेलं, आणि या घटनेपासून 1857च्या उठावाला सुरुवात झालेली होती। लक्षात ठेवायचे 23 मार्च 1857 साली मंगल पांडे यांनी मेजर ह्युसन या इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती। मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता 2018 मध्ये, पहा कोणत्या अधिकाऱ्यावर झाडली होती? त्याचं नाव आहे पहा मेजर ह्युसन या इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडण्यात आली होती। कधी? 29 मार्च 1857। कोणत्या छावणीत? बराकपूर छावणीमध्ये। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 7 आहे, पहा शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती? पहा, शिवाजी महाराजांनी स्वतःच्या लाल महालावर एक वेळा छापा टाकला होता, तर त्या छाप्यामध्ये कोणाची बोटे तोडली गेली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, इतिहासावर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, शाहिस्तेखानाची बोटे तोडली गेली होती। तर पहा मित्रांनो, शाहिस्तेखान हा पुण्यातील लाल महालामध्ये वास्तव्यात होता, आणि तो औरंगजेबचा मामा आहे। कोण? शाहिस्तेखान हा जो आहे हा औरंगजेबचा मामा होता, आणि शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून त्याच्यावर हल्ला केला होता। या हल्ल्यामध्ये त्याची बोटी तुटलेली होती शाहिस्तेखानाची। पर्याय क्रमांक 2। हा जो मित्रांनो प्रकरण जर आपल्याला अभ्यासायचा असेल शाहिस्तेखानाची बोटी तोडली, तर तुम्हाला एक लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन हे पूर्ण आपण प्रकरण अभ्यासू शकता। प्रश्न क्रमांक 8 आहे, पहा शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती? कधी? 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कधी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, खेडा या ठिकाणी 1918 मध्ये शेतकऱ्यांनी साराबंदीची चळवळ सुरू केली आहे। 1918 साली, लक्षात ठेवायचे कधी? 1918 साली गुजरातमधील खेडा जो जिल्हा आहे या ठिकाणी मोहनलाल पांड्या या स्थानिक शेतकऱ्याच्या पुढाकाराने गांधीजींनी साराबंदी चळवळ सुरू केली होती। पहा कोणाच्या? मोहनलाल, लक्षात ठेवायचे मी लिहून देत आहे, मोहनलाल पांड्या यांच्या पुढाकाराने गांधीजींनी साराबंदीची चळवळ सुरू केली होती 1918 साली। कुठे? गुजरात या ठिकाणी। लक्षात ठेवा गुजरातमधील जिल्हा आहे खेडा। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, पहा 1905 साली डॅशची फाळणी झाली आहे? 1905 साली खालीलपैकी कशाची फाळणी झालेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, बंगाल म्हणजे पश्चिम बंगालची फाळणी झाली आहे 1905 या वर्षी। तर मित्रांनो पहा, या 1905 साली सिमला येथून बंगालच्या फाळणीची योजना सरकारने घोषित केली होती, आणि 16 ऑक्टोबर 1905, लक्षात ठेवायचे 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी अंमलात आली, आणि वंगभंग आंदोलनाला सुरुवात झाली होती। पहा मित्रांनो, प्रश्न अजून एक आहे की वंगभंग आंदोलनाला सुरुवात कधी झाली आहे? तर 16/10/1905 ला ज्या दिवशी पश्चिम बंगालची फाळणी झाली त्यापासूनच वंगभंग चळवळीला सुरुवात झालेली आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे, पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 10 आहे, पहा सन 1935 मध्ये मोजरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली आहे? गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणत्या ठिकाणी? मोजरी या ठिकाणी। कधी? 1935 साली। कोणी केली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोजरी या ठिकाणी 1935 साली गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली आहे। तर मित्रांनो पहा, तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला आहे, आणि त्यांचे गुरु जे होते अडकोजी महाराज हे होते। त्यांनी ग्रामगीता, गीता प्रसाद हे ग्रंथ देखील लिहिलेले आहेत, आणि 1935 मध्ये मोजरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली आहे। लक्षात ठेवायचे त्यांनी लिहिलेले 2 ग्रंथ आहेत मित्रांनो, एक आहे गीता प्रसाद, लक्षात ठेवायचे गीता प्रसाद आणि ग्रामगीता, हे जे आहेत ते महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्यांनी लिहिलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी। लक्षात ठेवायचे या ग्रंथावरही आपल्याला प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता की ग्रामगीता हे पुस्तक कुणी लिहिलं आहे? त्याचं उत्तर होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 11 आहे, पहा भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील स्तंभावरून घेण्यात आली आहे? पहा भारताची जी राजमुद्रा आहे ती कोणत्या ठिकाणावरील स्तंभ आहे त्यावरून घेण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, सारनाथ येथील स्तंभावरून भारताची राजमुद्रा घेण्यात आलेली आहे, आणि राजमुद्रा ही जी आहे ही सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतली असून राजमुद्रा मान्यता ही 26 जानेवारी 1950। कधी? 26 जानेवारी 1950
1950ला मान्य झाली आहे। आणि यावर पहा, सिंह, घोडा आणि बैल लक्षात ठेवायचे। राजमुद्रेवर असणारे प्राणी सिंह, घोडा आणि बैल हे 3 प्राणी राजमुद्रेवर असतात। आपल्याला या 2018 मध्ये यावर प्रश्न विचारण्यात आला होता। खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? त्या ठिकाणी पर्याय हत्ती देखील दिलं होतं। तर हत्ती हा राजमुद्रेवर येत नाही, लक्षात ठेवायचे मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। राजमुद्रेच्या तळभागाच्या उजव्या बाजूस घोडा आहे आणि डाव्या बाजूस बैल आहे आणि मध्यभागी एक चक्र आहे आणि सिंह जो मित्रांनो आहे तो त्रिदर्शनी आहे, म्हणजे 4 सिंह आहेत, एकूण 4 सिंह आहेत, पण आपल्याला समोरच्या बाजूने फक्त 3 सिंह दिसतात, म्हणजे ते दृश्य कोणी असतात पहा, एक पाठीमागच्या साईडला आहे। लक्षात ठेवायचे सारनाथ, राजा अशोक सम्राटाचा जो सारनाथ स्तंभ होता त्यावरून घेण्यात आलेला आहे राजमुद्रा, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 12 आहे पहा, लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली आहे? लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली होती, ती खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना ही जी आहे ही लंडन या ठिकाणी केलेली आहे। तर पहा मित्रांनो, रँड हत्या प्रकरणी श्यामजी कृष्ण वर्मा यांचा हात असावा असं सरकारने संशय घेतल्याने त्यांनी इंग्लंडला आपलं पलायन केलं होतं, म्हणजे इंग्लंडला ते पळून गेले होते, म्हणजेच रवाना झाले होते व त्या ठिकाणी इंडिया हाऊसची त्यांनी स्थापना केली। इंडिया हाऊस हे सावरकर, मदनलाल धिंगरा, सरदार सिंग राणा या क्रांतिकारकांचं केंद्र देखील बनलेलं होतं इंडिया हाऊस लंडन मधील, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेला आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे पहा, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली आहे? भारत कृषक समाज याची स्थापना कोणी केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली आहे मित्रांनो। तर पहा, पंजाबराव देशमुखांना भाऊसाहेब असं देखील म्हणतात आणि ते पंडित नेहरूंच्या काळामध्ये 1952 साली, लक्षात ठेवायचे कधी, 1952 साली ते कृषी मंत्री देखील होते। कोण? पंजाबराव देशमुख कृषी मंत्री होते कधी? 1952 साली। आणि भारत कृषक समाजाची स्थापना त्यांनी 1955 मध्ये केलेली आहे। भारत कृषक समाज स्थापना आहे त्याची 1955 साली, लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे पहा, 1925 मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? पहा, 1925 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये काकोरी एक कट झाला, म्हणजे काकोरी या ठिकाणी एक लुटमार झाली होती। तर हा जो कट आहे या कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना एक संबंधित होती? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही जी संस्था आहे ही संस्था 1925 झालेल्या काकोरी कटाशी संबंधित आहे। तर पहा, क्रांतिकार्याला लागणारा जो काही पैसा आहे तो जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणार होता आणि सरकारी खजिना हा जो आहे तो 9 ऑगस्ट 1925 रोजी उत्तर प्रदेशमधील जी काकोरी रेल्वे स्टेशन आहे त्याजवळ लुटला गेला होता। लक्षात ठेवायचे 1925 मध्ये कोणत्या ठिकाणी? काकोरी या ठिकाणी। तारीख आहे पहा 9 ऑगस्ट 1925 साली कशाजवळ लुटलेला आहे? काकोरी रेल्वे स्टेशन जवळ लुटला आणि त्याच घटनेला काकोरी खटला असं म्हणून देखील ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। संस्था आहे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन। प्रश्न क्रमांक 15 आहे पहा, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप हे उद्गार कोणी काढलेला आहे? महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, संत रामदास यांनी हे उद्गार केलेला आहे। शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप। लक्षात ठेवायचे, संत रामदास यांनी शिवरायांबाबत शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप असे उद्गार काढलं होतं। आणि जालना जिल्ह्यातील जांब ही जी आहे समर्थ रामदासांची जन्मभूमी आहे। पहा, समर्थ रामदास कोणत्या ठिकाणी आहे? जांब ही त्यांची जन्मभूमी आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, जिल्हा आहे जालना, यावर आपल्याला प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 16 आहे पहा, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास संबोधले जाते? भारतीय असंतोषाचे जनक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक नावाने ओळखलं जातं। तर पहा, लोकमान्य टिळक हे जे आहे जहालवादी नेते असून केसरी मराठा या वृत्तपत्रांची सुरुवात तसेच स्वराज्य, स्वदेश, राष्ट्रीय शिक्षक व बहिष्कार या चतुसूत्रीची वंगभंग आंदोलनावेळी त्यांनी घोषणा केली होती। तसेच भारतीय असंतोषाचे जनक म्हणजेच व्हॅलेंटाईन चिरोल या नावाने देखील त्यांचा उल्लेख केला जातो। पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 आहे पहा मित्रांनो, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? भारतात जी भूदान चळवळ आहे याचे जनक कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, विनोबा भावे हे जे आहेत हे भूदान चळवळीचे जनक मानले जातात। तर पहा, जमीनदाराकडील जी काही अतिरिक्त जमीन भूमिहीनांना सुपूर्द करण्याची मोहीम म्हणजेच भूदान चळवळ। तर पहा, भूदान चळवळीला रक्तहीन क्रांती असंही म्हटलं जातं। आंध्र प्रदेशातील पोटामल्ली या खेड्यातून सुरुवात झालेली आहे आणि विनोबा भावे हे जे आहे ते चले जाव आंदोलनावेळी वैयक्तिक सत्याग्रहात सामील देखील होते। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे, विनोबा भावे। प्रश्न क्रमांक 18 आहे पहा, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब डॅश यांच्या कारकिर्दीत करण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे। उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या
कारकिर्दीमध्ये भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब करण्यात आला होता? लॉर्ड बेंटिंग. लक्षात ठेवायचे, लॉर्ड विल्यम बेंटिंग याच्या. तर मुंबईत 1834 साली पहा, मुंबईमध्ये 1834 साली एल्फिन्स्टन कॉलेज आणि 1846 ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली आहे. 1834 एल्फिन्स्टन कॉलेज आणि 1846 साठी ग्रँट मेडिकल कॉलेज याची स्थापना करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 2. कोणाच्या काळात? लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतो? पहा, अहमदनगर जिल्हा. मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल यावर हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नाशिक परिक्षेत्रामध्ये अहमदनगर जिल्हा आहे. तर पहा, अहमदनगर जिल्हा हा नाशिक परिक्षेत्रात येत असून महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहेत. कोणते कोणते? पहा, लक्षात ठेवायचे, 6 विभाग आहेत. यामध्ये पहिला विभाग आहे कोकण, यानंतर आहे पुणे, यानंतर आहे नाशिक, यानंतर आहे औरंगाबाद. हे झाले 4. औरंगाबाद, अमरावती 5. लक्षात ठेवायचे मित्रांनो, 6ची 6 विभाग. आणि 6वा आहे तो आहे नागपूर. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर हे 6 विभाग आहेत आणि अहमदनगर जिल्हा हा नाशिक परिक्षेत्रामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 2 आहे, नागपूर हे कोणत्या महामार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे? नाशिक कोणत्या महामार्गावरील महत्त्वाचं जंक्शन आहे? याचं उत्तर आहे पहा, मुंबई कोलकाता महामार्गावरील महत्त्वाचं जंक्शन आहे नागपूर. आणि नागपूर हे जे आहे भारताचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून त्याला ओळखलं जातं आणि महाराष्ट्राची उपराजधानी देखील नागपूर आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? नर्मदा नदीचा उगम. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होत आहे. आणि अमरकंटक हे जे आहे विंध्य पर्वतातील सर्वात उंच ठिकाण आहे. कशातील? विंध्य पर्वत जे आहे यामधील सर्वात उंच ठिकाण आहे अमरकंटक. लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न हाही येऊ शकतो. आणि नर्मदा नदीवर सरदार सरोवर हे धरण बांधण्यात आले आहे नर्मदा नदीवरती. पर्याय क्रमांक 4, अमरकंटक या ठिकाणी नदीचा उगम आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, मूळ रेखावृत्त हे कोणत्या देशातून जातं? जे मूळ रेखावृत्त आहे ते कोणत्या देशातून जातं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंग्लंड या देशामधून मूळ रेखावृत्त जात आहे. तर मित्रांनो पहा, लंडन जवळील ग्रीनिच शहरावरून जाणाऱ्या काल्पनिक रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त असं म्हणतात. आणि 0 डिग्री म्हणजे 0 अंश रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ ही निश्चित केली जाते, म्हणून त्यास ग्रीनिच रेखावृत्त असेही म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3, इंग्लंड या देशातून मूळ रेखावृत्त जात आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच नारी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, भोसरी या ठिकाणी. म्हणजेच भोसरी म्हणजे जिल्हा येतो पुणे. पुणे जिल्ह्यात भोसरी एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी नारी म्हणजे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कोणता दाभोसा धबधबा? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, जव्हार तालुक्यामध्ये दाभोसा धबधबा आहे. आणि जव्हारलाच पालघरचे महाबळेश्वर असे देखील म्हणतात. पालघरमध्ये डहाणू, पालघर, जव्हार या 3 नगरपालिका असून वसई विरार ही महानगरपालिका आहे. पहा, 3 नगरपालिका आणि 1 महानगरपालिका. पर्याय क्रमांक 3, जव्हार या तालुक्यामध्ये दाभोसा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे? पहा, चिखलदरा थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सातपुडा पर्वतरांगेमध्ये चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आहे. तर पहा मित्रांनो, चिखलदरा या ठिकाणाला विदर्भाचे काश्मीर म्हणतात. कोणतं? विदर्भाचं काश्मीर हे चिखलदरा या ठिकाणाला म्हणतात. आणि विदर्भाचे नंदनवन असेही त्याला म्हणतात. तसेच हे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचे, चिखलदरा हे कोणत्या ठिकाणी आहे? अमरावती जिल्ह्यात आहे. आणि चिखलदरा यामध्येच कॉफीचे मळे देखील पिकवले जातात चिखलदऱ्यात. आणि हे जे आहे सातपुडा पर्वतरांगेत आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पानझडी वने जे आहेत हे महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वन आहेत. तर पहा, महाराष्ट्रात पानझडी वने कोणती कोणती आहेत? पानझडी आर्द्रवनातील वृक्ष महत्त्वाचे कोणते आहेत? चंदन, साग, पळस आणि साल हे जे वृक्ष आहेत हे पानझडी आर्द्रवनातील महत्त्वाचे वृक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 9 आहे, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? कोणतं नागार्जुन सागर? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, कृष्णा नदीवरती बांधण्यात आलेलं धरण आहे. आणि नागार्जुन सागर हे जे धरण आहे हे नलकोंडा आणि गुंटूर या जिल्ह्यांमध्ये कृष्णा नदीवर बांधण्यात आलं आहे. 1967 मध्ये या धरणाचं काम पूर्ण झालेलं होतं. 1967 मध्ये.
प्रश्न 10वा आहे, पुणे जिल्ह्यातील भाटघर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? पहा मित्रांनो, वरचे दोन्हीही प्रश्न आहेत हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. भारताचा भूगोल यावर आधारित हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न आहेत. याचं उत्तर आहे पहा, वेळवंडी या नदीवरती पुणे जिल्ह्यातील भाटघर हे धरण बांधण्यात आलेलं आहे. आणि पहा, पुणे जिल्ह्यामध्येच मुळा नदीवरती खडकवासला हे धरण बांधण्यात आलेलं आहे. कोणत्या नदीवरती? मुळा या नदीवरती खडकवासला नावाचं धरण आहे. वेळवंडी नदी भाटघर धरण आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा, खालीलपैकी रस्त्याचा प्रकार नाही. कोणत्या रस्त्याचा प्रकार नाही? याचा उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, तालुका रस्ते मानले जात नाहीत. यामध्ये ग्रामीण रस्ते आहे, जिल्हा मार्ग आहे आणि राष्ट्रीय मार्ग आहे, पण तालुका रस्ते हे ग्राह्य धरले जात नाहीत. लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न देखील आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे पहा, महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र डॅश या जिल्ह्यात आहे. कोणतं? महिको. आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, जालना या जिल्ह्यामध्ये. तर पहा, महिको हे जे आहे जालना जिल्हा या ठिकाणी असून संकरित म्हणजेच हायब्रिड बियाणे बी बियाणे निर्मित उद्योग तसेच संस्थापक आहे त्याचे बद्रीनाथ बारवाले. आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था ही जी आहे ही नागपूर या ठिकाणी आहे. कापूस तंत्रज्ञान विषयक संशोधन प्रयोगशाळा ही जी आहे ही मुंबई या ठिकाणी आहे. आणि पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच कापूस पिकवणारा जिल्हा जो आहे तो यवतमाळ आहे. महत्त्वाचा प्रश्न होता कापसावरती. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 आहे पहा, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी खालीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, शेकरू हे जे आहे हे महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ओळखला जातो. आणि शेकरू हा खारीसारखा असणारा एक प्राणी आहे. महाराष्ट्र राज्याचा प्राणी आहे शेकरू. लक्षात ठेवायचे खार आहे. महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू जे आहे ते ब्लू मॉर्मॉन आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यफळ हे जे आहे हे आंबा आहे. लोकनृत्य जे आहे ते लावणी आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, लोकनृत्य लावणी आहे. राज्य पक्षी हरियाल. लक्षात ठेवायचे हरियाल राज्य पक्षी. आणि राज्य फूल जे आहे ते तामन या नावाचं म्हणजेच मोठा बोंडारा असलेलं जारूळ. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 आहे, गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? गिरिजा पिकाची कोणत्या पिकाची आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एरंडी या पिकाची जात आहे गिरिजा. तर पहा, ऊसाच्या जाती लक्षात ठेवायच्यात. ऊसाच्या जाती प्रश्न येतो आपल्याला नेहमी. यामध्ये पहिली आहे संजीवनी, ही ऊसाची महत्त्वाची जात आहे. यानंतर आहे संपदा आणि यानंतर आहे कृष्णा. ह्या 3 आहेत त्या ऊसाच्या जाती आहेत. यानंतर पहा, करडई पिकाच्या जाती पहा. यामध्ये भीमा, गिरणा, शारदा आणि कुसुमा ह्या ज्या आहेत त्या करडईच्या जाती आहेत. लक्षात ठेवायचे. तसेच तांदूळ पिकाच्या जाती महत्त्वाच्या आहेत. यामध्ये पहा, फुले समृद्धी महत्त्वाची जात आहे. फुले समृद्धी. यानंतर आहे रत्नागिरी तांदळाची जात आहे. यानंतर आहे जया. यानंतर आहे पालघर. ह्या ज्या आहेत मित्रांनो तांदळाच्या जाती आहेत. यानंतर आहे वारणा, कर्जत अशा इत्यादी ह्या ज्या आहेत तांदळाच्या जाती आहेत. आणि एरंडी ही जी जात एरंडीची जात आहे गिरिजा. लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, कोकणात कोणती वने आढळतात? कोकणामध्ये कोणती वने आढळतात? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, उष्णकटिबंधीय सदाहरित वने ही कोकणामध्ये आढळत असतात. तर कोकण भागात सरासरी पर्जन्य हे जे आहे पहा 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त आढळते. त्यामुळे वनांची जी उंची आहे त्या ठिकाणी 60 ते 65 मीटर एवढी पर्यंत असू शकते. वनात यामध्ये वृक्ष प्रकार कोणते कोणते आहेत पहा. किंजळ हा महत्त्वाचा वृक्ष प्रकार आहे. किंजळ, साग, साल, हिरण हे जे आहे ते तेथील वृक्ष महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 16 आहे, नागपूर हे शहर डॅश नदीवरती वसलेलं आहे? नागपूर शहर कोणत्या नदीवरती वसलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, नाग नदीवरती वसलेलं शहर आहे नागपूर. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा नागपूर पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा 2 वर्ष विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर पहा, नागपूर हे जे आहे नाग नदी काठी वसलेलं शहर आहे. आणि कन्नार ही नागपूरमधील प्रमुख नदी आहे. कोणती? कन्नार नागपूरमधील प्रमुख नदी आहे. लक्षात ठेवायचे. नागपूर शहराच्या स्थापनेला 2002 मध्ये 300 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर पहा, प्रश्न 17 आहे, भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण हे कोणत्या 2 टेकड्या दरम्यान पसरलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, कळसुबाई आणि बालेश्वर या 2 टेकड्या दरम्यान पसरलेलं आहे भंडारदरा धरण. तर मित्रांनो पहा, भंडारदरा हे जे धरण आहे प्रवरा नदीवर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे. कोणतं? भंडारदरा कोणत्या ठिकाणी आहे? अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवरती, अकोला तालुका. या धरण परिसरातील प्रवरा नदीवर रंधा धबधबा त्यामुळे अंब्रेला फॉल हे धबधबा देखील आहेत. महत्त्वाचा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 18 आहे, लेखामेढा म्हणजेच फॉरेस्ट राईट्स ऍक्ट या कायद्यान्वये सामुदायिक वन हक्क मिळवणारे देशातील पहिले गाव डॅश या तालुक्यात आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, धानोरा तालुक्यात आहे लेखामेढा. तर पहा, आमच्या गावात आम्ही सरकार ही घोषणा स्वयंशासनासाठी मेंढा लेखा म्हणजेच लेखामेढा या गावातील लोकांनी दिली होती आणि गावच्या परिसरातील वनावर सामूहिक हक्काचा दावा मान्य करून घेणारे मेंढा हे देशातील पहिलं गाव ठरलेलं आहे. हे आहे धानोरा तालुक्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, प्लेगवर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन डॅश यांनी केले आहे. म्हणजे खालीलपैकी असा कोणता शास्त्रज्ञ आहे त्यांनी प्लेगवर नियंत्रण करणारे लस शोधून काढलेली आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, डॉक्टर हापकिन यांनी प्लेगवर नियंत्रण करणारी लस शोधलेली आहे. आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात डॅश पासून करण्यात आली आहे. म्हणजे कोणत्या वर्षापासून जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जून 2011 पासून सुरुवात करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आरोग्य सेवक भरतीसाठी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता 2018 साली. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, दंतक्षय हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. म्हणजे दंतक्षय हा जो रोग आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, जीवनसत्व ड म्हणजे व्हिटॅमिन डी मुळे दंतक्षय हा रोग होत असतो. म्हणजे ज्यावेळी आपल्याला जीवनसत्व ड हे कमी प्रभावात मिळतं त्यावेळी दंतक्षय होण्याचा आपल्याला धोका असतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे. पहा, कशासाठी आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक असते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 200 कोटीचा कमीत कमी निधी म्हणजे सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक असते. आणि हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे अर्थव्यवस्थेवरचा. प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रमाण निधी पद्धतीमध्ये भारतात किती टक्के सोने हे आरबीआय कडे राखीव ठेवले जात होते. पहा, प्रमाण निधी पद्धतीमध्ये भारतात किती टक्के सोने हे आरबीआय कडे म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे राखीव ठेवलं जात होतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 40% एवढं जे सोनं आहे ते राखीव ठेवलं जात होतं आरबीआय कडे. प्रश्न क्रमांक 6 आहे, 11व्या योजनेत सर्वाधिक खर्च हा सामाजिक सेवेवर या क्षेत्रावर करण्यात आला होता. तर त्यानंतर कोणत्या क्षेत्राचा क्रमांक लागतो. म्हणजे 2 नंबरला कोणत्या क्षेत्रावर सर्वात जास्त खर्च झालेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, ऊर्जा या सेवा क्षेत्रावरती 2 नंबर म्हणजे सर्वात जास्त खर्च झाला होता. कशा खालोखाल, सामाजिक सेवा क्षेत्राच्या खालोखाल ऊर्जा क्षेत्रावर देखील खर्च झालेला होता. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 आहे, केंद्र सरकारला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा कर खालीलपैकी कोणता आहे. म्हणजे पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा टॅक्स कोणता आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, महामंडळ कर हा जो कर आहे हा केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा कर मानला जातो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 आहे, जगातील पहिल्या शासन पुरस्कृत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात 1952 मध्ये कोणत्या देशाने केली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत देशाने जगातील पहिल्या शासन पुरस्कृत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात 1952 मध्ये केली आहे भारत देशाने. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 आहे, शिक्षण आणि मनुष्यबळ हे शीर्षक असलेले प्रकरण डॅश या पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षण आणि मनुष्यबळ हे शीर्षक असलेले प्रकरण समाविष्ट केले गेले होतं. पर्याय क्रमांक 1, 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. प्रश्न क्रमांक 10 आहे, एनईएफटी आणि आरटीजीएस हे शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत. कोणते. एनईएफटी आणि आरटीजीएस. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, बँकिंग क्षेत्राशी निगडित आहेत हे 2 शब्द एनईएफटी आणि आरटीजीएस. आणि महत्त्व म्हणजे इंटरनेट बँकिंगसाठी हे शब्द महत्त्वाचे मानले जातात. प्रश्न क्रमांक 11 आहे, विद्युत दिव्यांच्या आत डॅश हा वायू भरलेला असतो. पहा, विद्युत दिवा जो आहे यामध्ये कोणता वायू असतो. हा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. फिजिक्स या विषयावर म्हणजे विज्ञानावर आधारित प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. कशामध्ये. विद्युत दिव्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, चॉकलेटमध्ये जास्त प्रमाणामध्ये डॅश असल्यामुळे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. पहा, चॉकलेट असा चॉकलेटमध्ये कोणता पदार्थ आहे की तो जास्त प्रमाणात असल्यामुळे आरोग्यासाठी आपल्या ते अपायकारक ठरू शकते. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, निकेल हे जास्त प्रमाणात असल्यामुळे चॉकलेट हे आरोग्यास हानिकारक ठरू शकतं. पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 13 आहे आईच्या गर्भाशयातील बाळाच्या तपासणीसाठी डॅशचा उपयोग केला जातो. पहा, आईच्या गर्भाशयात जे बाळ आहे त्याची तपासणी करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 अल्ट्रासॉनिक ध्वनी लहरी म्हणजे अल्ट्रासॉनिक साऊंडचा उपयोग केला जातो. कशासाठी? आईच्या गर्भाशयात जे बाळ आहे त्या बाळाची तपासणी करण्यासाठी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 आहे गुगल स्टेशन मिळवणारे जगातील पहिले शहर खालीलपैकी कोणतं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 पुणे हे जे शहर आहे जगातील पहिलं असं शहर आहे की त्याने गुगल स्टेशन मिळवलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 आहे 5वे बालकुमार साहित्य संमेलनामध्ये अकोला या ठिकाणी 1 डिसेंबर 2017 रोजी पार पडले आहे. तर त्याचे अध्यक्ष कोण होते. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जवळपास 3 प्रश्न विचारण्यात आले आहेत. पहा, साहित्य संमेलन कोणतं? 5वं बालकुमार साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी पार पडलं? अकोला. कोणत्या तारखेला? 1 डिसेंबर 2017 रोजी. तर त्याचे अध्यक्ष कोण होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शंकर कुराडे हे त्याचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 16 आहे पहा दार कमिशनची स्थापना कधी करण्यात आली होती. कशाची? दार कमिशन स्थापना. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 जून 1948 रोजी दार कमिशनची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे हवेच्या आर्द्रतेच्या परिणामामुळे धातूची सावकाश झीज होते त्याला काय म्हटले जाते. पहा, कशामुळे झीज होते धातूची? हवेच्या आर्द्रतेचा जो परिणाम आहे यामुळे धातूची सावकाश म्हणजे हळूहळू झीज होते, त्या झीजेला काय म्हटलं जातं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याला क्षरण असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 18 आहे खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाला पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी उपयोग म्हणजे वापरात आणले जाते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 धुण्याचा सोडा. हा जो पदार्थ आहे हा पदार्थ पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी देखील वापरण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कोविड वॉरियर स्मारक उभारले जाणार आहे. पहा, कोविड वॉरियर स्मारक कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा या राज्यामध्ये कोविड वॉरियर स्मारक हे उभारले जाणार आहे. 2021 वरील जो चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स आहेत त्यावरती महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे कोणत्या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय उत्पादकता दिन साजरा करण्यात येतो. पहा, राष्ट्रीय उत्पादकता दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. कशामध्ये? भारत देशामध्ये. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 फेब्रुवारी या दिवशी भारतात राष्ट्रीय उत्पादकता दिन साजरा करण्यात येतो. करंट अफेअर्स 2021 वरील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे कोणत्या व्यक्तीची इटलीचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे. पहा, इटलीचे नवीन पंतप्रधान कोण आहेत 2021 मधील. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मारिओ द्रागी हे जे आहे ते इटलीचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे खालीलपैकी कोणती संस्था औद्योगिक उत्पादन निर्देशांक प्रसिद्ध करत असते. पहा, औद्योगिक उत्पादन निर्देशांक कोणती संस्था ही प्रकाशित म्हणजेच प्रसिद्ध करत आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्रीय सांख्यिकी संस्था ही जी आहे ही औद्योगिक उत्पादन निर्देशांक प्रसिद्ध करते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या मंत्रालयाने विज्ञान ज्योती या नावाचा एक कार्यक्रम याची सुरुवात केलेली आहे. विज्ञान ज्योती कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या मंत्रालयाने केली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने विज्ञान ज्योती या नावाचा कार्यक्रम एक सुरुवात केली आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे खालीलपैकी कोणत्या देशाने BBC वर्ल्ड न्यूज या माध्यमावर बंदी घातलेली आहे. BBC वर्ल्ड न्यूजवर बंदी घालणारा देश कोणता आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चीन या देशाने BBC वर्ल्ड न्यूजवरती बंदी घातलेली आहे. पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे कोणत्या व्यक्तीची राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाचे नवीन नेते म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. राज्यसभेत विरोधी पक्षाचे नवे नेते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मल्लिकार्जुन खारगे यांची निवड करण्यात आली आहे राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाचे नवे नेते म्हणून. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. तर पहा आपला पहिला प्रश्न आहे विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. कोणता विशाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये विशाळगड हा किल्ला आहे. तर लक्षात ठेवायचे कोल्हापूर जिल्ह्यातील हा एकमेव आणि महत्त्वाचा किल्ला आहे. मराठा साम्राज्यात तो बांधला गेला होता आणि मराठा साम्राज्याची विशाळगड ही जागीर होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी आहे विशाळगड. प्रश्न क्रमांक 2 आहे कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. पहा, कोकणातील नद्यांचा जलविभाजक कोणता पर्वत आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा जो आहे हा कोकणातील नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. तर पहा आता
सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील नद्यांच्या दोन दिशांमध्ये विभागल्या गेल्या आहेत। तर सह्याद्री पर्वताच्या उतारावर उगम पावणाऱ्या नद्या, त्या पश्चिम उतारावर उगम पावणाऱ्या नद्या, अशा दोन प्रकारात विभाजन केलेलं आहे। आणि कोकणातील नद्यांचा सह्याद्री पर्वत हा जो आहे तो जलप्रमुख म्हणजे प्रमुख जल विभाजक आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। तर पहा प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडत आहे? महाराष्ट्रात पडणारा जो पाऊस आहे तो कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये। तर पहा, महाराष्ट्रात अरबी समुद्रावरून येणारे जे नैऋत्य मोसमी वारे आहेत ते पश्चिम घाटाला अडतात व त्या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य होत असतो। लक्षात ठेवायचं आहे, प्रतिरोध पर्जन्य कधी होतो? तर प्रतिरोध पर्जन्य कधी होतो? महाराष्ट्रात तो जे अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मोसमी वारे आहेत ते पश्चिम घाटाला अडतात, त्या ठिकाणी तेथे प्रतिरोध पर्जन्य होत असतो। त्यानंतर हे वारे पूर्वेकडे जाऊन महाराष्ट्रात इतर भागात देखील पाऊस पडतो। नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्राला पाऊस मिळतो। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4 आहे, पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? पहा, आपल्याला पाणी देण्याच्या काही पद्धती दिलेल्या आहेत, त्यामध्ये कोणती अशी पद्धत आहे की त्या पद्धतीमुळे पाण्याची जास्त प्रमाणात बचत होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ठिबक सिंचन। पहा, ठिबक सिंचनामुळे पाण्याची जास्तीत जास्त बचत होत असते। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्रात राज्यातील जे काही सिंचनाखालील क्षेत्र आहे, लागवडीखालील क्षेत्र, याचं जे क्षेत्राशी प्रमाण आहे ते आहे 17.9% एवढं, म्हणजे जवळपास 18% एवढं प्रमाण आहे। आणि हे पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने पाणी देण्याची पद्धत ही पारंपरिक असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतो। कधी? पृष्ठभागावरून प्रवाही पाणी देण्याची पद्धत म्हणजे कोणती? ज्यावेळी आपण दांड वगैरे पाडतो रानामध्ये, त्या दांडातून पाणी देणं ही पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने पाणी देण्याची पद्धत आहे आणि ही जवळपास पाण्याचं जास्त नुकसान करते। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची जास्तीत जास्त बचत होत आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, पहा, सह्याद्री पर्वत हा डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो। कोणता सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अवशिष्ट पर्वत म्हणून सह्याद्री पर्वताला ओळखलं जातं। तर पहा, सह्याद्रीची जी निर्मिती आहे ती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे। सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्या असे दोन विभाजन झालेले आहेत। कशामुळे? सह्याद्री पर्वतामुळे। आणि हा जो प्रकार आहे तो अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6 आहे, अल्मोडा किंवा अल्मोरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कोणतं? अल्मोडा, त्यालाच अल्मोरा देखील म्हटलं जातं। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड या राज्यामध्ये अल्मोरा नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे। तर पहा, उत्तराखंडामधील जे अल्मोडा आहे त्या ठिकाणी वर्षभर हवामान हे थंड असतं आणि हिवाळ्यात तापमान हे 4 डिग्री एवढं देखील असतं। तसेच अल्मोराला कुमाऊची सांस्कृतिक राजधानी देखील म्हणतात। कशाची? कुमाऊची सांस्कृतिक राजधानी अल्मोरा किंवा अल्मोडा शहराला देखील म्हटलं जातं आणि हे जे आहे ते उत्तराखंड राज्यात आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 7 आहे, अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? अकबराची महसूल व्यवस्था होती, त्याचा जो महत्त्वाचा आणि प्रमुख होता तो कोण होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तोडरमल हा अकबर महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता। तर पहा, अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख तोडरमल होता आणि अकबर हा जो आहे हा हुमायूचा मुलगा होता। लक्षात ठेवायचे, हुमायूचा मुलगा कोण आहे? अकबर हा हुमायूचा मुलगा होता। त्याने हिंदू तीर्थक्षेत्रावर लावलेला जिझिया रद्द करून धार्मिक सहिष्णुता वाढवण्याचा प्रयत्न देखील केला होता। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। हा प्रश्न आपल्याला स्टेट लेवलला नाही पण हा सेंट्रलसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता। एक वेळा SSC साठी आणि दुसऱ्या वेळा हा रेल्वेसाठी हाच प्रश्न विचारण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 8 आहे, पहा, मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले होते? पहा, मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये जालना या जिल्ह्यातील खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 गोविंदभाई श्रॉफ यांना हुतात्म्य प्राप्त झाले होते। तर पहा, गोविंदभाई श्रॉफ हे जे आहे जालन्याचे आर्य समाजाचे गुंजोटी येथील कार्यकर्ते होते। तसेच वेदप्रकाश हे हैदराबाद संस्थानातील मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले हुतात्मा होते। कोणते? वेदप्रकाश। आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये आर्य समाजाचे मोठे योगदान दिले गेले आहे। मराठवाडा मुक्तीसंग्रामात महात्मा गांधी यांनी 5 वैयक्तिक सत्याग्रहांची निवड केली होती। त्यामधील पहिले जे होते ते स्वामी रामानंद तीर्थ होते। यानंतर हिरालाल, लक्षात ठेवायचे, हिरालाल कोल्हे हे दुसरे होते, अच्युत देशपांडे हे तिसरे, देवरामजी चव्हाण हे चौथे आणि मोतीलाल मंत्री हे 5वे, असे 5 त्यांचे वैयक्तिक सत्याग्रही होते।
यामुळे गोविंद श्रॉफ जे आहेत हे मराठवाडा मुक्ती संग्रामात जालना या ठिकाणी पहिले हुतात्मा होते। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 9 आहे पहा, जय जवान जय किसान याची घोषणा कोणी केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान याची घोषणा केली होती। तर लाल बहादूर शास्त्री हे जे आहे ते भारताचे तिसरे पंतप्रधान होते। लक्षात ठेवायचे, भारताचे तिसरे पंतप्रधान कोण होते? लाल बहादूर शास्त्री हे भारताचे तिसरे पंतप्रधान होते आणि त्यांचा कार्यकाळ जो होता तो आहे पहा 1964 ते 1966 हा त्यांचा कार्यकाल होता। तर लाल बहादूर शास्त्री यांचा पदावर असताना अचानक मृत्यू झाल्यामुळे गुलझारीलाल नंदा यांनी हे पंतप्रधान पद म्हणून नेमलं होतं। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोण तयार करत असतात? म्हणजे जिल्हा परिषदेचे जे अंदाजपत्रक आहे ते तयार करण्याचं काम कोणाचं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं काम आहे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करणे। तर पहा, मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करून तो स्थायी समितीस सादर करत असतो। तर जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास मान्यता स्थायी समिती देते। तसेच वित्त समिती ही जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाची छाननी म्हणजे चौकशी करत असते। लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 1 कोणाचं काम आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी। प्रश्न क्रमांक 11 आहे पहा, पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, राजकुमारी अमृता कौर ह्या ज्या आहेत त्या पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री होत्या। तर पहा, राजकुमारी अमृता कौर या घटना समितीच्या सदस्य होत्या। तसेच त्यांच्यासह घटना समितीमध्ये 7 एकूण स्त्री होत्या, त्यामध्ये सरोजिनी नायडू याही घटना समितीच्या सदस्य होत्या। सरोजिनी नायडू या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष होत्या आणि हे जे अधिवेशन होतं ते लक्षात ठेवायचं कधी भरलं होतं? 1925 मध्ये कानपूर या ठिकाणी, 1925 कानपूर या ठिकाणी भरलेलं होतं। त्या ठिकाणी दुसऱ्या महिला अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू। प्रश्न क्रमांक 12 आहे पहा, राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? ज्यावेळेस राष्ट्रपती आपल्या पदाची शपथ घेतात त्यावेळेस ती शपथ ग्रहण त्यांना कोणाकडून करावी लागते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, सरन्यायाधीशाकडून त्यांना शपथ ग्रहण करावी लागते। तर पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती पदासंदर्भात कलम 52 आहे। लक्षात ठेवायचे, कलम 52 कलम हे जे आहे हे राष्ट्रपती संदर्भात आहे। राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे 5 वर्ष कार्यकालासाठी शपथ देत असतात। तर घटनेच्या 3ऱ्या परिशिष्टामध्ये शपथांचे नमुने देखील देण्यात आलेले आहेत। लक्षात ठेवायचे, राष्ट्रपती शपथी संबंधात जे कलम आहे ते कलम 52 आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे पहा, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? वाफेवर चालणारं इंजिन, याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, जेम्स वॅट याने वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध लावलेला आहे। आणि जगामध्ये औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये सुरू झाली आहे, नंतर ती हळूहळू सर्वत्र युरोपभर पसरली गेली। तर पहा, इंग्लंडमध्ये अनेक निरनिराळे म्हणजे वेगवेगळे शोध लागले होते। तर वाफेच्या इंजिनाचा शोध एक महत्त्वाचा शोध होता आणि याचा शोध लावला आहे जेम्स वॅट यांनी। जर मित्रांनो आपल्याला शोध आणि शास्त्रज्ञ हा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। यामध्ये जवळपास 100 पेक्षा शोध आणि त्यांचे शास्त्रज्ञ आपण दिलेले आहेत आणि प्रत्येक परीक्षेसाठी जवळपास 2 ते 4 मार्क्ससाठी हा प्रश्न नेहमी विचारलेले आहेत। प्रश्न क्रमांक 14 आहे, निष्काम कर्ममठ याची स्थापना कोणी केली आहे? कोणतं? निष्काम कर्ममठ। आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केलेली आहे। तर पहा, त्यांनीच विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना देखील केली आहे। त्यांनी बालकाश्रमाची स्थापना देखील केली आहे। तर त्यांनी हिंगणे या ठिकाणी महिला विद्यालयाची स्थापना 1907 साली, पहा 1907 साली हिंगणे या ठिकाणी महिला विद्यालयाची स्थापना केली आहे आणि 1916 साली महिला विद्यापीठाची देखील स्थापना केलेली आहे त्यांनी। आणि 1958 मध्ये लक्षात ठेवायचं, 1958 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे। कोणाला? महर्षी धोंडो केशव कर्वे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन हा साजरा केला जातो? तेलुगू भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29 ऑगस्ट या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा करण्यात येतो। तर पहा मित्रांनो, दरवर्षी 29 ऑगस्ट या दिवशी तेलुगू भाषा दिन हा साजरा करण्यात जातो। तर तेलुगू ही प्रामुख्याने भारतीय उपखंडात बोलली जाणारी एक द्राविड भाषा कुळातील भाषा आहे। भारतातल्या आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याची ही राजभाषा देखील आहे आणि तिचा भारतीय प्रजासत्ताकच्या 22व्या अधिकृत अनुसूचित भाषांमध्ये समावेश करण्यात आला आहे। 29 ऑगस्ट लक्षात ठेवायचं आहे।
प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्या विषाणूच्या झपाट्याने होत चाललेल्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने 1 फेब्रुवारी 2016 ला ब्राझीलसह अन्य देशांमध्ये आणीबाणी घोषित केली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झिका व्हायरसमुळे. तर पहा मित्रांनो, झिका हे जे नाव आहे हे युगांडा देशातील वनांच्या प्रदेशातून पडलेलं आहे. तर 1947 लक्षात ठेवायचं, 1947 मध्ये रिसस माकडात हा विषाणू प्रथम आढळला होता आणि झिका हा सर्वात धोका गर्भवती महिलांना असतो. तर WHO ने याआधी 2014 साठी इबोलासाठी अशी आणीबाणी जाहीर केली होती. तसेच 2020 मध्ये कोरोना या विषाणूमुळे जागतिक आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली होती. तर कोरोना या विषाणूमुळे जवळपास 218 पेक्षा जास्त देशामध्ये त्यांनी थैमान घातलेलं होतं कोरोना विषाणूने 2020 मध्ये. आणि झिका या व्हायरसमुळे 1 फेब्रुवारी 2016 ला काही देशामध्ये आणीबाणी करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला, आपल्या नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी डेली याच पद्धतीचे मी मॉक टेस्ट संदर्भ आणि त्याच्या स्पष्टीकरणासह घेऊन येत आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला जर PDF डाउनलोड करायचे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे. पहा, मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलवर आपण जवळपास सर्व 2016 आणि 2017 ला ज्या काही स्पर्धा परीक्षा झाल्या याच्या पोलीस भरतीच्या नोट्स आपण त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. पहा, पोलीस भरतीच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिका तसेच होणाऱ्या ज्या काही नोट्स असणार आहेत त्या ठिकाणी आपण अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्हाला मोफत पद्धतीने उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.